आव्हाड यांनी तर थेट विचारलेला आहे की सोमनाथ सूर्यवंशी गेला कुठे, असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे। आणि पुन्हा एकदा पुण्यामधून आरोपींना अटक करण्यात आल्यामुळे नेमका चाललंय तरी काय, असा सवाल त्यांच्याकडून उपस्थित करण्यात आला आहे। तर मस्साजोग मधून आता पोलिसांचा फौजफाटा हा केजच्या दिशेने रवाना झालेला आहे। घुले आणि सांगळे या दोन्ही आरोपींना नेकनूर पोलीस स्टेशन मधून आता केज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। नेकनूर पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही आरोपींची चौकशी झाली आणि आता कोर्टामध्ये दोन्ही आरोपींना सादर केलं जाईल। तर दुसरीकडे परभणीमध्ये मूकमोर्चा निघालाय संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि आरोपींना लवकरात लवकर शिक्षा द्या आणि संतोष देशमुखांना न्याय द्या अशी मुख्य मागणी केंद्रस्थानी आहे या मोर्चाच्या। आणि आता आरोपींना घेऊन या ठिकाणी केज न्यायालयामध्ये पोलीस जे आहेत ते पोहोचलेले आहेत। हा संपूर्ण ताफा जो आहे तो या ठिकाणी पोहोचलेला आहे। पोलीस आरोपींना घेऊन केस कोर्टामध्ये आता पोहोचलेले आहेत। ही थेट दृश्य आपण आता पाहताय। या दोन आरोपींना न्यायालय आज काय शिक्षा देतं, काय कारवाई त्यांच्यावर होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। मोठ्या बंदोबस्तात पोलिसांनी नेकनूरवरून केस कोर्टात या आरोपींना आणलंय आणि आता न्यायाधीशांसमोर कोर्टात या आरोपींना हजर केलं जाईल। आरोपी घुले आणि सुधीर सांगळे यांना अटक करण्यात आलेली आहे। पुण्यातून सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे बालेवाडीतल्या बाजूला एका खोलीत वास्तव्याला होते आणि थोड्याच वेळात आता दोन्ही आरोपींना घेऊन पोलीस केज कोर्टामध्ये पोहोचतील। केज कोर्टाबाहेरचा हा पोलीस बंदोबस्त आपण बघतोय। एक संताप आणि एक आक्रोशाची लाट जी आहे ती महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते। त्याच्यामुळे या परिसरामध्ये कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून पूर्णपणे खबरदारी घेतली गेलेली आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या केस न्यायालयाच्या बाहेर सुद्धा आपण या ठिकाणी पाहताय आणि पोलिसांच्या मोठा फौजफाटा तैनात करत या आरोपींना, दोन आरोपींना घुले आणि सांगळेला केस कोर्टामध्ये आता काही वेळातच आणलं जाणार आहे। या दोन्ही आरोपींची नेकनूर पोलीस ठाण्यामध्ये चौकशी झाली। आज पहाटे त्यांना पुण्यामधून अटक करण्यात आली आणि त्याच्यानंतर त्यांना नेकनूरमध्ये आणण्यात आलं। त्या ठिकाणी त्यांची चौकशी झालेली आहे। सीआयडी कडून या प्रकरणाचा तपास जो आहे तो सुरू आहे। एसआयटी कडून सुद्धा चौकशी सुरू आहे। बीड पोलीस सुद्धा या संपूर्ण प्रकरणाचा तपास करतायत। 7 आरोपी एकूण होते। 4 आरोपींना अटक झालेली आहे। 3 आरोपी फरार झालेले होते। 3 मुख्य आरोपी आणि त्याच्यामधलेच हे 2 प्रमुख आरोपी ते म्हणजे घुले आणि सांगळे या दोघांना पुण्यामधून अटक करण्यात आली आहे। आणखीन एक आरोपी आहे मात्र तो अजूनही फरार आहे। त्याच्या मागावर आहेत पोलीस आणि यंत्रणा। तो केव्हा हाती लागतो ते देखील पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र 26 दिवस झालेले आहेत संतोष देशमुख यांच्या हत्येला आणि आता 26 दिवसानंतर जे मुख्य आरोपी आहेत 2 आरोपी घुले आणि सांगळे त्यांना पहाटे पुण्यामधून अटक करण्यात आलेली आहे। या घटनेचे पडसाद हे राज्यभर उमटलेले होते। आता बीड हत्येप्रकरणी परभणीत मूकमोर्चा काढण्यात आलाय। पहिला मूकमोर्चा हा लातूर जिल्ह्यातल्या रेणापूरमध्ये निघाला होता। त्यानंतर बीडमध्ये सर्वपक्षीय सर्व संघटनांचा मूकमोर्चा काढण्यात आला होता, ज्यात वेगवेगळ्या पक्षातले नेते, वेगवेगळ्या संघटनांमधले सुद्धा नेते सहभागी झाले होते। आणि आता परभणीमध्ये मूकमोर्चा निघालाय। मागणी एकच आहे, संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी। यामध्ये संतोष देशमुख यांचे कुटुंबीय सुद्धा सहभागी झालेत। भाऊ आहेत, त्यांची कन्या आहे वैभवी देशमुख आणि सगळे कुटुंबीय सहभागी झालेत। सुरेश धस सुद्धा या मोर्चात सहभागी होण्यासाठी रवाना झाले होते आणि काही वेळातच ते परभणीत पोहोचतील आणि या मोर्चात सहभागी होतील। तर दुसरीकडे केज कोर्टाबाहेरची दृश्य आरोपींना घेऊन जात आहेत केज कोर्टाच्या दिशेने। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। पुन्हा एकदा जाऊयात थेट त्यांच्याकडे। कृष्णा, 3 मिनिटांमध्ये आरोपींना घेऊन एसआयटीचं पथक जे आहे ते केस कोर्टामध्ये दाखल होणार आहे आणि त्यासाठी विशेष खबरदारी म्हणून अगदी ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो या सगळ्या मध्य रोडवरती लावलेला पाहायला मिळतो आहे। संतोष देशमुख ज्यांची हत्या झाली त्यांचं जे मस्साजोग गाव आहे तिथे सुद्धा खास करून पोलिसांनी खबरदारी घेतलेली होती आणि त्याच्या दुतर्फा पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावलेला होता। आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना घेऊन जात असताना ताफ्यावरती कुठलंही दगडफेक किंवा अनुचित प्रकार कुठला होऊ नये यासाठी पोलिसांनी ही खबरदारी घेतलेली होती आणि त्याचा बंदोबस्त मस्साजोगमध्ये लावल्याचं पाहायला मिळालेलं होतं। आता अगदी 2-3 मिनिटांच्या अंतरावरचे आरोपी आहेत आणि केस कोर्टामध्ये अगदी 2-3 मिनिटांमध्ये हे पथक आरोपींना घेऊन दाखल होईल। त्यांना कोर्टामध्ये हजर केलं जाईल आणि रितसर त्यांची रिमांडसाठी मागणी जी आहे ती केली जाईल। मात्र आरोपींना हत्या प्रकरणामध्ये किती दिवसांचा रिमांड मिळतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। न्यायाधीश श्रीमती पावसकर यांच्या कोर्टामध्ये आरोपींना हजर केलं जाईल, कारण याच कोर्टामध्ये ती केस आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर हे 3 आरोपी फरार होते, ज्यातल्या 2 आरोपींना पुण्याच्या बालेवाडीमधून अटक करण्यात आलेली आहे आणि आता एसआयटीचं पथक नेकनूर पोलीस ठाण्यातून घेऊन या आरोपींना निघालेलं आहे। अगदी पुढच्या काही मिनिटांमध्ये आरोपींना घेऊन पथक कोर्टामध्ये दाखल होईल आणि त्यानंतर सुनावणी या आरोपींच्या रिमांडवरती होणार आहे।
खर तर सुदर्शन घुले आणि कृष्णा आंधळे आणि त्याचबरोबर सुधीर सांगळे हे 3 आरोपी फरार होते. याच्या आरोपींच्या बद्दल कुठेतरी जनमानसामध्ये एक संतापाची लाट आहे. कारण अतिशय निर्घुणपणे संतोष देशमुख यांचा खून झालेला होता, हत्या झालेली होती आणि त्यानंतर या सगळ्या परिसरामध्ये कुठेतरी एक तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं. मात्र बीड पोलिसांनी आज या 2 आरोपींना पुण्याच्या बालेवाडीमधून अटक केल्यानंतर त्यांना पहिल्यांदा